नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहुणम् अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम। जय बोलो अनंतानंत सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निधान विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह जरामरणोज्जित वीत विहार विचिंतित निर्मल निरहंकार अचिंत्य चरित्र विदर्प विमोह प्रसिद्ध विशुद्ध सुसिद्ध समूह। सिद्ध भगवान जरा मरण सगळे तुम्हाला जे रोग आदी व्याधी दोष दुःख सगळं आहे त्या सगळ्यांनी रहित आहेत असं ते थोडक्यात एक आनंद स्वरूप एक सुख स्वरूप जे आहेत ना ते सिद्ध आहेत। म्हणजे आपण त्यांचं ध्यान आपण त्यांची पूजा का करायची आपल्याला सुद्धा तसं रूप प्रगट होणार आहे। किती व्याप आहे सांगा ना मागं कधी संपणार तो व्याप त्याच्या मागं राहिल्यावर संपणार आहे का त्याच्यातून थोडंसं स्वतःला अलिप्त केल्यावर संपणार कसं व्हायचंय का नाही आपल्याला अलिप्त त्यातून। काय म्हटले भैया कसे असतात सिद्ध दर्शन करतो ना आपण मंदिरमध्ये हसतात का रडतात ते सिद्ध भगवान हसतात का रडतात अरिहंत भगवान आपण पण अरिहंत आहोत बरं का आपल्याला अरिहंत बनायचंय सिद्ध बनायचंय असे भाव करायचे। तुम्ही म्हणा मम्मी पप्पा तुम्ही म्हणा मी अरिहंत आहे तुम्ही म्हणा की म्हणजे तो म्हणतो मी सिद्ध आहे मी शुद्ध आहे मी आनंदी आहे असं आपण गोंधळ नाही करायचा आपल्याला त्रास होतो की नाही। तर त्याच्यामध्ये त्यांनी काय घेतलेत विशेषण आता अरिहंत जरा मरण आणि चिंतेने रहित आहे तिथपर्यंत आलं होतं आमचं। अरिहंत म्हणजे शरीराने सहित आहेत पण कसल्याही प्रकारची चिंता त्यांना आता नाही। मग त्याच्यावर आम्ही 2-3 दिवस भरपूर विचार केला की चिंता कोणाला असते का असते चिंता आहे तुम्हाला का आहे अण्णा चिंता आहे सगळ्याला का आहे मला आहे की नाही आपण माझं विचार करू सगळ्याचं नको आपल्याला सगळ्याचा विचार करून आपण जास्त चिंता आपली चिंता कोणाच्या विषयी चिंता का चिंता आणि पराची चिंता आपण करून उपयोग नसतो बरं का आपण आपली चिंता करत असतो त्याच्या मागं म्हणजे म्हणतात ना स्वार्थी असतो आपण। म्हणजे वडिलांना मुलांकडून अपेक्षा मुलांना वडिलांकडून त्यांच्या मुलांकडून अपेक्षा ह्याच्यासाठी चिंता असते नाहीतर व्यर्थ चिंता कोण करत नाही। रस्त्यावरनं जाणाऱ्या माणसाची कोण चिंता करतो जो ज्याचं बद्दल आपल्याला काय नॉलेजच नाही आहे जो काय म्हणायचं पर काय तो पडला त्याला काय झालं कुठली चिंता आहे तुम्हाला आणि तेच घरामध्ये कोणाला तरी नुसतं जादं दुखलं तरी पण किती चिंता कोणाला दुखलेलं असतं मुलाला दुखलं तर कोणाला दुखलं त्याला कमी तुम्हाला जास्त दुखलेलं असतं म्हणजे चिंता कशाची आपल्याला त्या पराच्यामुळं जास्त चिंतित आहे ना पराच्यामुळं संसारी आहे मग आपण परामुळं म्हणजे आपल्या विचारांमुळं बरं का आपण त्यात अडकलोय ना आपले जे विचार त्याच्यामुळं आपण चिंतित आणि त्याच्यामुळं संसारी त्याच्यामुळं दुःखी
कोण सुखी करू शकणार आहे आपल्याला? कोण करणार मनोज? मला सुखी कोण करू शकणार? ते मला सुखी करणार का? मग मलाच सुखी केले तर बाकीचे भांडतील की सगळे? मग ते जर सुखी करू शकत असले तर सगळ्यांना सुखी करायला पाहिजेत. मग किती दुःखी जीव आहेत जगामध्ये. मग दुःखी आहेस का सुखी आहेस? तू सुखी आहे का दुःखी आहे? माहित नाही. म्हणजे आपण दुःखी का आहोत? त्यांच्यामुळं आपण सुखी होऊ शकतो. आपण जर त्यांच्याकडून काय घेतलं तर सुखी होणार. नाहीतर अण्णा दुःखी का सुखी? सुखीच आहे म्हण. सुखीच आहे कारण सुख स्वभाव आहे माझा. बाहेरून येणार नाहीये सुख आणि दुःख तुमच्या स्वभावातच नाहीये. केवळ सुखी का दुःखी? 50-50. मामी सुखी का दुःखी? किती परेशान आहे देवा लोक. असे लोक तुमचे चेहरे देव बघत असेल तर म्हणूनच देव असे बसतात माहिती का? कोणाकडे मला बघायलाच नको. असं मी ना, असं मी. काय माता सुखी का दुःखी? असलं काय मला शास्त्रातलं नको. तुमचं सांगा, तुम्ही सुखी आहात का दुःखी आहात? अण्णा 5 मिनिटात ये. हा म्हणजे सुखीच आहे हा निर्णय पहिला करा तर दुःख संपणार आहे. नाही तर आपण स्वतःला दुःखीच म्हणतोय तर कधी दुःख संपणार आहे? आपली दृष्टी जिथं असती तशी सृष्टी दिसणार आहे. तुम्ही सारखं ते म्हणतात ना ब्लॅकबोर्ड आहे त्याच्या मध्यभागी डॉट आहे. काय दिसलं हो तुम्हाला? काय दिसलं का? ब्लॅक दिसलं का व्हाईट दिसलं? काय दिसायला पाहिजे होतं जास्त? काय होतं? मग ब्लॅक का नाही बघितलं तुम्ही? व्हाईट का बघितलं? अशी दोषग्राहक दृष्टी असते आपली, त्यामुळं दुःखच मिळणार आहे. गुण पहा ना, चांगलं पाहू शकतो आपण सगळ्यामध्ये तर चांगलं पहा. मग हेच सांगतायत भगवान पण की दोष आपण बाहेर शोधायला जातोय पण दोष आपल्या ज्ञानात आहेत, आपल्या विचारात आहेत. म्हणून आपण अजून संसारी आहोत, दुःखी आहोत. म्हणून चिंता आपली नष्ट होत नाही. चिंतेला नष्ट करण्याचं सामर्थ्य आपल्यातच आहे. बाहेर कोणी कुठं जाऊन नवस केलं, काय विधान केलं, कोणाकडनं काय आणलं, ताईत गंडा मंत्रतंत्र, ह्याच्यानी चिंता नष्ट होत नाही. चिंता कशी नष्ट होणार? त्याला सतत नमोकार मंत्र सांगायचं, त्याला सतत अरिहंत सिद्धांबद्दल सांगायचं. आपण आतून तयार करू शकतो. ज्ञानाने जेवढं विशुद्धी वाढणार ना तेवढं रोग सगळा कमी होत असतो, सगळा नष्ट होत असतो. मी सुद्धा ज्ञानी आहे, मी सिद्ध आहे, मी अरिहंत स्वरूप आहे, मी शुद्धात्मा आहे, माझ्यामध्ये शरीर नाही, जसे भगवान आहे तसा मी आहे. आपण वाचा आणि त्याला वाचायला ऐकवा, जेणेकरून ते ऐकून सुद्धा त्यांचे परिणाम बदलून सुधारणा होऊ शकत असते. तर आज आमचं विशेषण असं होतं की भगवान कसे आहेत? निरहंकार आहेत. म्हणजे काय? अहंकाराने रहित आहेत. अहंकार म्हणजे काय? अजून अहंकार म्हणजे अहंकार म्हणजे मान कशा आहे, अहंकार म्हणजे गर्व, अहंकार म्हणजे मद, मीपणा. तर भगवान कसे आहेत? अहंकार रहित आहेत. मग त्यासाठी त्यांनी सांगितलं की आपल्याला अहंकार होतो तो कोणाच्या विषयी होतो? पराच्या विषयी. म्हणजे काय? अहंकाराचे मदाचे किती भेद आहेत? गर्व 8 प्रकारचे गर्व आहेत ना. कुठले माहित आहेत? ज्ञान, पूजा, कुल, जाती. पुढं ज्ञानम पूजाम कुलम जातीम बलम वृद्धिम तपो वपुहु. तर हे सगळे मद आहेत. म्हणजे काय? त्याविषयी समजा तुमच्याकडे त्या 8 पैकी कुठली गोष्ट अधिक आहे त्याच्याविषयी तुम्हाला बहुमान, त्याच्याविषयी तुम्हाला एक अहमपणा, आय एम द ग्रेट. आणि मग तो अहंकारच तुम्हाला संसारामध्ये फिरवतोय. आणि म्हणून अरिहंत आहेत ते, निरहंकार आहेत म्हणून ते मुक्त होत आहेत, म्हणून सुखी आहेत. हे प्रभो आप अहंकार रहित हो, परमेश्वर की बुद्धि ही अहंकार है,
काय सांगितले? परामध्ये स्व ही बुद्धि अहंकार आहे, सो आप में वह नहीं है। अहंकारी पुरुष क्रोधी, मायावी और लोभी की तरह सुखी नहीं रह पाता, जबकि निरभिमानी सुख शांति से रहता है। काय म्हणले? जो कोणी क्रोधी आहे तो कधी सुखी राहणार? सतत क्रोध बर का, म्हणजे काय कारण असो नसो, कोणी काय बोलो नाही बोलो तरी सुद्धा असं बोलले म्हणून क्रोधी, नाही बोलले म्हणून क्रोधी. काय करायचं माणसाने समोरच्या? बोलायचं का नाही बोलायचं? सासूबाई आणि सुनबाई, काय झालं? नाही तर नणंदबाई आणि जाऊ, काय म्हणायचं? भाऊजाई, नाही तर जाऊ जाऊ बाई, काय म्हणायचं? अशी वृत्ती असते ना. बोललं तर इतकं बोलतेत, बडबडच करतेत, म्हणजे ही एक प्रकारचा क्रोध. आणि काय केलं तर बोलतच नाहीत, हे पण एक क्रोध. कधी सुखी होणार? सुधारणा करा की. मी ज्ञानी आहे ना, मी ज्ञानी आहे का क्रोधी आहे? मी ज्ञानी आहे का क्रोधी आहे? ज्ञानी कसले ज्ञानी आहे आपल्या? हो ना, ते नुसतं शास्त्रातच नाही तर देवळातच. घरी गेल्यावर ते जाताना सगळं ज्ञान तिथं ठेवून जातो घरी आपण. ज्ञानी म्हणजे क्रोधी जीव कधीही सुखी राहू शकत नाही. मग मला सुखी राहायचे तर नको आपल्याजवळ, स्वतःहून सोडा ना. जाऊ दे समोरचा जीव बदलू दे नाही बदलू दे, त्याचं परिणमन होऊ दे नाही होऊ दे, माझ्यात परिणमन व्हायला पाहिजे. आणि मी जेवढं सुधारणार तेवढं तो बघून सुधारणार आहे समोरचा. मग क्रोधी जीव असेल तो कधी कुठल्याही भावात सुखी नाही राहू शकणार. जोपर्यंत क्रोध नाही सुटणार तोपर्यंत सुख नाही. मायाचारी करणारा जीव, काल बघितली ती स्टोरी आम्ही, एक रुपयाची. काय तो मनुष्य असतो आणि बसमध्ये बसलेला असतो आणि त्या पेपरवाला बाजूला असतो बसलेला. खूप वेळ ती बस थांबलेली होती पण त्यांनी पेपर नाही घेतलं आणि बस अशी सुटली की त्यांनी लगेच पेपर मागितलं आणि मग जाताना त्याच्या हातामध्ये वरून पैसे टाकले आणि तो पेपर घेऊन गेला गाडी. मग तो बाजूचा विचारतोय त्याला की एवढा वेळ का नाही घेतलं पेपर तू? गाडी तर थांबलेली होती, तो पण इथंच होता. म्हटला की मला प्रॉफिट कसं झालं असतं का? म्हटलं तर त्याला मी खोटी नोट दिली. मग तो कधी येणार आणि बघणार आहे? गाडी तर सुटली. म्हटला बघ मी किती चालाकी केली. आणि मग असं म्हणेपर्यंत पेपर उघडलं तर पेपर कालचा होता. कोण कोणाला फसवलं सांगा? म्हणजे असं मायाचरी करून कधी कोण सुखी राहू शकणार आहे? कधीच मायाचरी करणारा पण सुखी होणार नाही. लोभी व्यक्ती कधी सुखी होतो? लोभ करणारा कधी सुखी होतो? बोला प्रगतीताई, किती लोभ आहे आपल्यात? लोभ आहे की नाही आहे हे पण सांगा. आहे. आणि मग घेऊन जायचं काय मोक्षाला? कसं? आणि कधी सोडायचं? मग कुठं सुटायचा? कुठं जाऊन सोडायचा? काय काय? प्रमाण खूप नाही आहे. मग ते थोडं असलं ना तरी पण ते म्हणतात ना, नको तसं उदाहरण. ते सुटायचं ना, झटक्यात सुटायचं. थोडं थोडं म्हणलं की आम्हा असं म्हणतात की लोकांना जर म्हणलं धर्म करा किंवा या मार्गात या, दीक्षा घ्या, तर तुम्ही काय म्हणता? करतोय ना, थोडं थोडं करतोय. वैराग्य वाढवा असं म्हणतात किंवा थोडंसं वैराग्याने जगा, करतोय थोडं थोडं. मग माताजी सांगतात तुमचं कधीच घर सुटणार नाही. जो असं म्हणतो की हां मला हेच करायला पाहिजे त्याचं निश्चित सुटणार, कधीतरी सुटणार, पण मोह सुटणार. तुम्ही काय करताय? हो ना. मग तुम्ही काय म्हणला? आलोच. येतं थोडं थोडं हळूहळू. तर म्हणून सांगितलं की लोभी जीव सुद्धा कधी सुखी राहू शकत नाही. किती मिळालं तरी सुद्धा लोभ संपत नाही. जसं तो शेतकरी असतो, सुखाने जगत होता. जेवढं मिळायचं 2 वेळेचं तेवढं खायचं आणि चांगला आनंदाने जगायचा. पण काय झालं? राजा होता त्याच्या बाजूला राहणारा आणि तो सतत आकुल व्याकुल, सतत टेन्शनमध्ये, झोप यायची नाही त्याला. सगळं माहिती आहे सगळ्यांना, संसारच आहेत, संसारीच आहेत सगळे. बघायचं ना, किती छान, म्हणजे झाडाखाली दगडाला संसारीकडनंच ऐकावं, संसार आमच्याकडनं ऐकू नये.
आणि मग त्याला असं कसं तर व्हायचं, मी इतकं राजमहालात राहतो, इतक्या वैभवात राहतो, पण मी दुःखी, आणि हा त्या झोपडीत राहतोय, काय फाटके कपडे घालतोय, काय त्याकडे धन नाही तर सुखी, इतकं प्रसन्न कसं काय दिसतोय तो. आणि मग काय झालं, त्याच्या मंत्र्यांनी सांगितलं, म्हणले मला माहिती आहे काय करायचं. त्याच्या घराच्या बाहेर पोटली नेऊन टाकली पैशांची, त्याच्यामध्ये 99 सिक्के होते, आणि त्याच्या नकळत नेऊन टाकली, रात्रीच्या वेळी निघून गेला. ऑनलाईन मला आहे ना त्याच्या काय झालं, 99 रुपयाची पोटली टाकली त्यांनी. काय ते ऑपरेटच होईल लवकर. हां, तर मग दुसऱ्या दिवशी सकाळी हा उठला आणि ती पोटली बघितली तर त्याच्यामध्ये पैसे दिसले. जाऊन घरात आनंदी झाला ना, कोण नाही मागं पुढं, म्हणजे पैसे माझेच. आज जाऊन मोजले, किती निघाले, 99. हे म्हटला 100च आले पाहिजेत. परत मोजले, किती निघाले हो. सगळं जाऊन शेत शोधलं, म्हटलं एक कुठं तरी रुपया पडला असेल, कुठं मिळणार आहे, 99च होते. मग आता काय त्याची धून काय, त्याला 100 करायचे, 1 रुपया कमवायचा ना काय, मग रोज 1 रुपया घालायचा त्याच्यामध्ये. आता दुसऱ्या दिवशी परत 99ची पोटली पडली, परत तिसऱ्या दिवशी पडली. आता रोज त्याचं काय झालं चक्र, कमवायचा पैसे, त्यातनं 1 रुपया त्यात घालायचा आणि 100 करून ठेवायचं. भोगायचं नाही बरं का त्याला. तुम्ही काय करता हो, किती साठवलेत, किती साठवलेत भैया, भरपूर. म्हणजे ते आधी कसं रिलॅक्स खात पित होता, मजा, सगळं कष्ट करून भोगत पण होता. आता काय झालं, रोज काढून ठेवायचं म्हणजे खाणं पिणं कमी झालं, चिंता वाढली आणि साठा वाढला, परिग्रह वाढला, लोभ वाढला, तर कुठलं सुख. हां, म्हणजे म्हणून सांगितलं, लोभ कधी कोणाला सुख देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सांगतायत, अहंकार म्हणजे मान करणारा जीव सुद्धा कधीही सुखी राहू शकत नाही. अहंकारी मानी असतो तो निमाने, कधी ना कधी त्याचा मान कशाय खंडित होतो आणि तो दुःखाला प्राप्त होतो. कोण होतो मानी, तो मी कधी नसणारच, तोच. कोण, मी ना. तर ते कौशल्य आणि रामाचा संवाद एक सांगितला होता की रामायणाचं युद्ध झालं ना, जेव्हा रावणाला मारलं आणि ते परत आले अयोध्येमध्ये, राम लक्ष्मण, आणि रावणाला मारलं जेव्हा, तेव्हा राम आणि लक्ष्मण परत आले घरी. तर मग कौशल्याच्या समोर उभारल्यावर कौशल्या म्हणाली, राम तुम रावण को मार के आ गए. तो राम बोलते कि रावण को मैंने नहीं मारा. कौशल्या पूछती है कि फिर किसने मारा. फिर से राम ने बताया, रावण को मैंने नहीं मारा. फिर किसने मारा, रावण को मैंने मारा. अभी तो बोलता है कि मैंने नहीं मारा, फिर बोलता है मैंने मारा. किसने मारा, रावण को मैंने मारा. किसके पास मैं है, आप कौन है, मैं. तर ज्याच्याजवळ अहम आहे त्या अहमनी त्याला मारलंय, मी नाही मारलं. म्हणजे अहंकारासाठी, मान कशासाठी प्रसिद्ध जीव होता रावण. म्हणून ते परवा एक आलं होतं की काय चाललंय आता दसरा, काय करतात तो दसऱ्याला, हां, का जाळतात रावणाला, रावणाचा पुतळा जाळतात. का जाळतात, त्यातली त्यांनी काय, हां बोला. त्याचा अहंकार म्हणजे स्वतःचे दोष. हां, त्यांनी चुकीचं वर्तन केलं हे बघितलं ना, सीतेवर चुकीची दृष्टी टाकली आणि सगळं त्याच्यामुळं रामायण घडलं. ह्याच्यासाठी म्हणून त्याला मारलं, त्याचा पुतळा जाळतायत म्हणून. मग तिथं म्हटलं की आता एक नोट आली होती अशी एक की जैनांमध्ये रावणासारखा भक्त नव्हता कोण. शांतीनाथ भगवंतांचं भक्ती करत होता ना तो, आणि तेव्हा भक्ती करत असताना जेव्हा वीणा वादन करताना ती वीणा तुटली, वीणाची तार,
तर ते वादन, ते संगीत खंडित होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं, स्वतःच्या हाताची नस काढून त्याला लावली त्या वीणेला आणि अखंड वीणावादन केलं. म्हणजे त्याच्यासारखी भक्ती करणारा कोण नव्हता. आणि इवन तो त्या महाराजांकडे गेला होता आणि मग त्यांच्याकडून ते नियम घेतला होता म्हणून तर सीता पवित्र राहिली. नाहीतर हां, म्हणजे चांगली दृष्टी नाही आहे तुमच्याकडं. त्यांनी एक काही केलं नाही तर त्याचा पुतळा जाळताय. आणि तुम्हाला काय करायचं मग आज इतकं तर सगळं बाहेर परिस्थिती इतकी खराब झाली आहे, इतके विचार बदललेत लोकांचे, इतकी प्रवृत्ती बदलली आहे. आजच्या लोकांना काय करायचं, एक पुतळा जाळून पण कोणाचं पोट भरणार नाही. जिवंत जाळलं तरी कोणाला समाधान होणार नाही. म्हणजे असं सांगतायत म्हणून की रावणाचा पुतळा जाळायचा प्रयत्न करू नका. आपल्यात रावणाची प्रवृत्ती आहे ना, ती नष्ट करा. त्याचं हरण करा, त्याला दहन करा, तर तशी पुन्हा उत्पत्ती होणार नाही. तसे रावण जन्म घेणार नाहीत. ह्याच्यासाठी त्याला रोका. बाहेर कुठल्या रावणाला जरी नुसतं तुम्ही पुतळा जाळायला गेला तरी सुद्धा जीव हिंसेचा, पंचेंद्रिय हत्येचा दोष लागतो. म्हणून म्हटलं ना, तिथं अनुमोदना नुसतं डेकोरेशन बघायला जातो, कसं जाळतात बघायला जातो, कशाचं पण अट्रॅक्शन असतं लोकांना. म्हणून म्हटलं की ते नुसतं बघायला जाणं किंवा त्याच्याबद्दल क्युरिओसिटी करणं ते सुद्धा तुमच्यासाठी हिंसेचाच दोष आहे. काय करतो दशहऱ्याला? हां, हो ना, ते करतात. तुम्ही काय करता विचारायला? बघायला जाता. आपट्याची पानं द्यायची. काय करायचं असतं? आपट्याची पान दिलं काय होत असतं? काय असतं ते? आणि मग सगळं असे मिथ्या प्रथेच्या मागं लागलोय ना आपण की त्याच्यातून सुख. म्हणून ते पान सुद्धा काय म्हटलं, ते आपट्याचं झाड असतं बिचारा, वर्षभर बहारलेलं असतं आणि एका दिवसात काय होतं मग त्याचं पण पान काढणं आणि वाटणं, याच्यात किती धर्म, त्याच्याने किती सुख. ते दिल्यावर काय औषधी असतं म्हणतात. खाता का तुम्ही ते? खात नाही. मग खायला घेतलं तरी पण लय बरं, जाऊ देत म्हणायचं. तुम्ही नुसतं ते कचराच करताय, नुसतं देताय दुसऱ्याच्या हातात. आणि बोलणं करणं तर काय म्हणायचं, सोनं घ्या सोन्यासारखं राहा आणि तिळगुळ घ्या गोड बोला. हां, तिकडं असतं होय. तर ते सोन्यासारखं तर कोण राहत नाही, तुम्ही माहिती आहे. आणि ते फुकट त्या झाडाला नष्ट केलं आपण, त्या एकेंद्रियांची हिंसा केली, ह्याचे सुद्धा दोष. म्हणजे करायचं आहे ना, सोनं आम्हा सांगतात काय, जसं त्या सोन्यामध्ये राजगुण असतो आणि त्याच्याद्वारे तो तुम्हाला अट्रॅक्ट करतो. मग तसं सांगितलं आपल्यात राजगुण आहे आणि मग त्याच्याद्वारे आपण स्वतःला जाणलं तर जीवनाचं सोनं होतं आहे. तुम्हाला सोनं करायचं आहे तर ह्याचं नाही, किंवा ते सोनं घालून नाही. कोण सोनं दिलं तरी पण आपल्याला त्याच्यातून सुख नाही आहे हो. त्यामुळं सांगतायत की तुम्हाला सुखवस्तू मिळाली तर किती बरं. मग असं तो सुखवस्तू देणारा धर्म आहे, सुखवस्तू दाखवणारे भगवान आहेत. मग त्यांच्याकडून जे मिळालं ते मिळवा आणि त्याच्याद्वारे धर्माला सुरुवात करा. जगत के प्रत्येक जीव ने अनादि से अहंकार की बुद्धि ली, रागादि की दशा को अपना माना, किंतु यह न जाना कि यह रागादि अध्रुव चीज़ है, मेरी नहीं है, मैं तो ध्रुव हूँ. जो सब ओर से दृष्टि हटाकर अपने को अपने में देखता है वह निरहंकारी है. तुम्ही बाहेर जाऊ देत, आपण सामान्य बघतो ना. तुम्हाला अहंकार आहे का हो? नाही आहे म्हणा माझ्यासमोर, तर जाऊ देत. म्हणजे असं वाटतं की आपल्यात तर काय तसं नाही आहे. नाही, आपल्यात आम्हीला स्पर्शी आहे त्याच्यापासून, बरं का. आणि तेच तुमच्या घरी आलं कोणी आणि म्हणलं की तुम्ही ही डिश फार छान बनवली होती बरं का, काय सगळं तुम्ही फार चांगलं केलं होतं बरं का, तुम्ही किती कष्ट केले होते, तुम्ही केवढी चांगली सेवा केली, काय झालं असं मास चढलेलं असतं अंगावर थोडंसं. मुठभर मास चढतात म्हणतात. म्हणजे काय झालं यालाच म्हणायचं. मग तुम्ही तिथे जाणलं का मी तर करता होतो, ते तर व्हायचं होतं, तसं झालंय. पण आपण त्याच्यामध्ये आनंद मानतो, म्हणजेच मान कशाय झाला. इवन जाऊ देत, तुम्हाला कोणीतरी असं म्हणलं की काय तरच बनवलं होतं, काय त्यांना येते का स्वयंपाक करायला,
ते येतात आणि नुसतं कशाला राहायचं अम्मांकडं, जर काम करता येत नाही, जर काय त्यांना करायला येत नाही, सेवा येत नाही, कशाला राहायचं अम्मांकडं असं कोणी तुम्हाला म्हणलं आणि ते तुम्हाला समजलं, काय करायचं? का क्रोध? कोण म्हणेल नाही म्हणेल सोडून आले नाही एवढं तरी असं असू देत ना. मग तुम्ही काय कोणासाठी आलाय? त्यांच्यासाठी गेलाय का तुमच्यासाठी गेलाय? असं तुम्हाला कोणी म्हणलं तर तुमचे जर परिणाम डिस्टर्ब झाले तर समजून घ्या. बरोबर आहे म्हणायला पाहिजे. उलट मी काय करू शकतो? उलट मी काहीच करत नाहीये. काय काय करायचे लोक सेवा म्हणून, तर आपण तर त्यातनं किस झाडकी पत्ती, आपण नुसतं दाखवतोय म्हणा किंवा आपल्याकडनं नुसतं टच होतोय एवढंच. किती व्हायला पाहिजे तेवढी सेवा होतच नाही. आणि मग असं जर मी करतोय हा भावाला तिथे, तर तो पण अहंकार झाला. आजी सांगायचं की गिरनारला लावला होता त्यांनी आणि कशाला कुंडे सगळे डोक्यावर घेऊन अर्ध्या ह्याच्यात जात होते त्या चालत रोज आणि रोज खाली आणायचं ते गिरनारला. म्हणजे ते किती शक्ती लागत असेल त्यांना. ते पहिल्या टुकापर्यंत चालत घेऊन जायचं ते टोपल्यात. ऐकला का हो? त्यांच्याकडे देऊ का माईक? म्हणजे आमच्या आईचे सासू सासरे हो, तर त्यांनी काय आजी आजोबा तर त्यांनी पायसागर महाराजांचं नाही नाही आजी सांगायची पायसागर महाराजांचं. तर त्या महाराजांचं 16 त्यांना गिरनारची यात्रा करायची होती म्हणून त्यांना घेऊन गेले होते गिरनारला. आणि जाताना सगळं 16 घेऊन आपलं बरोबर सगळी सेवा करत त्यांची बरोबर जायचे. तर सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांनी पार पाडायचे. आणि मग ते गिरनारचं पहाड चढणार तर अर्ध्या टोकावर का कुठं जाऊन मध्ये थांबले होते वर जाऊन. महाराज जाऊन वर थांबले होते पहिल्या टुकावर आणि तिथं जाऊन 16 करायचं होतं. कसं करायचं? गिरनार गेलाय कधी? जे गेला असेल माहिती असेल ना त्याला अंदाज येईल की काय असतं गिरनार म्हणजे. हा, आणि असं ते डोक्यावर हंडे घेऊन पाण्याचे त्या शिदा सामानाचं सगळं सामान घेऊन वर पहिल्या टुक्यावर तिथं जाऊन 16 करायचं. अशी यात्रा घडवली आणि म्हणजे घडली त्यांच्याकडून. पण त्याच्यामध्ये त्यांना मान नव्हता. मला सांगायचं होतं त्याच्यातून की सेवा अशी केली आहे लोकांनी पूर्वी. आपण काय करतो? पाणी आणून द्यायला 1 माणूस, पुढं स्वयंपाक करायला 4 माणसं. आपण फक्त मागून भांडे ठेवायचे, हे घ्या ते घ्या, आणि सांगायचं की हे असं करा आणि तसं करा. काय केली सेवा हो आपण? पहिल्यापासून शेवटपर्यंत जिथं त्या मागं आपण मीठ मसाला लावायचा बस. आणि हातात ठेवायला मीच ठेवणार महाराजांच्या आम्मांच्या. म्हणजे मग अशी सेवा आपण काय करायला जातोय? दाखवायला जातोय. करायला किती बाहेरून येते आणि पुढं म्हणजे आपल्याला दुसऱ्याचं नाही हो, आपल्याला स्वतःच बघायचं. स्वतःच म्हणजे माझंच सांगते ना मी की तिथं पण रागद्वेष होतो आमचा माझा. आपण काय केलं म्हणजे सेवा म्हणून आपण किती केलं हे बघायचंय. हे मला सांगायचं होतं की आपल्याला वाटतंय आपण केलं पण त्याच्यामध्ये आपल्याकडून सेवा घडत नाही. उलट परिणामांची विशुद्धी व्हायला पाहिजे. इवन माताजी सुद्धा सोलापूर ह्याच्यात पंढरपूरमध्ये होत्या तर आम्ही ऐकलो की तिथे असणाऱ्या बायका जसं की बेबी मा म्हणा किंवा अजून कोण कोण तर ते पण जाऊन हंडे उचलून आणायचे विहिरीचं पाणी पूर्वी असं. आणि गावात 16 गावामध्ये तिथंच की तिथं जिथं असणार विहिरी तिथून पाणी 16 आणून सगळं करायची तयारी त्यांची. म्हणजे हातात शक्ती नाही, पायात शक्ती नाही, अशी कंडिशन होती. कंबर दुखती, काय काय दुखतंय हो तुमचं? सगळं करायला लागल्यावर माहेरची माणसं आले की सगळं गेलेलं असतं म्हणतात दुखणं. सासरची माणसं दिसली की सगळी दुखणी नसलेली येतात अंगात. म्हणजे तिथं त्यांनी काय केलं, माताजी सांगतात बरं का की असं दुखणं आहे म्हणून सांगतो आपण, पण ते एकाच न करून अशी हंडे उचलून पाण्याचे आणायचे आणि सगळं पहिल्यापासून शेवटपर्यंत. इवन त्यांच्या शरीराची कंडिशन नंतर तर इतकी खराब होती की त्यांना खाली बसायला येत नव्हतं. पण तरी पहिल्यापासून 16मध्ये असणार त्या ह्याच्यावर लाकडी टेबल होतं त्याच्यावर बसून सगळं कांडून द्यायचं. सगळं पहिल्यापासून जे करायला येईल ते सगळं करणार. मग अशी सेवेची प्रवृत्ती असणाऱ्यांना त्यांना कोण काय म्हणू देत कधी वाईट वाटायचं नाही. असं आपलं असायला उलट घ्यायचे ते. असं नको होय बरं असं करतो आम्ही असं म्हणायचे. कोणी जरी त्यांना असं टोकलं काय इन्स्ट्रक्शन्स द्यायला गेलं
आपल्याला राग येतो, बाहेरून सांगतात नुसतं करत नाहीत, हां आम्ही तर इतकं करतो, हेच कर्तृत्वच मान कशाला कारण असतं. आम्हाला येते की करायला. हां ह्यांना नुसतं सांगायला येते, म्हणजे आपण करतो तर तुम्ही तुमचं सुधारणा व्हावं हा पण दृष्टिकोन असतो समोरच्याचा, पण आपण घेताना किती आपली नरमता पाहिजे की ठीक आहे आपल्यात सुधारणा व्हायची असेल ना तर आपण ते ग्रहण करतो. मग तसं सवळ्यामध्ये पण अनेकांना सांगितलं जातं हे असं करू नका तसं करा, पण ते आम्ही करतोच की, आम्हाला समजते. ह्याला म्हणायचं समजून घ्या तुमची वृद्धी, तुमचा विकास थांबला. जर दुसऱ्याकडून जर ग्रहण करण्याची, अशा अनेक बायका बघितल्या बरं का, त्यांना सांगितलं तर फार रुजुतेने ग्रहण करतात, फार चांगलं ऐकतात आणि ते म्हणतात ठीक आहे आज चुकलं उद्या करतो आम्ही, असं नाही, असं झालं असं नाही व्हायला पाहिजे होतं. समजा अंतराय आली कोणाकडनं, काय करता हो तुम्ही? सगळ्यांचे विचार ऐकायला पाहिजे. काय करता हो अंतरायाला, काय करता? असे सगळ्यांवर शूट आउट साईट. तसं काय होत नाहीये, पण असं वाईट पण वाटतंय ना. मग सगळ्यात पहिली गोष्ट काय असते माहिती का, कोणाच्याकडे अंतराय आली, हा कोणी दिलं, काय झालं काय आलं बघून देता येत नाही का? म्हणजे काय केलं तुम्ही हो? हा त्यांच्याकडे अंतराय आली, आमच्याकडे नाही आली. हा किती असे कंपॅरिझन, म्हणजे काय म्हणायचं ह्याच्यात पण मान कशायला बरं का, म्हणजे किती प्रकार आहेत त्या मान कशायचे. त्यांनी 3 प्रकार सांगितले बरं का अहंकाराचे. आपल्यात नाही ते ॲक्च्युली, अन्य कोणी साधू वगैरे त्यांनी असं सांगतात मान कशायचे. अहंकाराचे 3 प्रकार असतात. एक म्हणले तामसी अहंकार, म्हणजे ज्याच्यानी तुमचा क्रोध वाढेल किंवा त्याच्यानी तमस, म्हणजे काय म्हणायचं ते सगळं वैभवाच्या रिलेटेड समजून घ्या. धन वैभव परिग्रह जे पण असेल त्याच्यानी मी श्रेष्ठ आहे असा अहंकार, तामसी अहंकार. दुसरं सांगितले राजसी अहंकार. काय असतो? राज्यपद आदी मिळालं तर त्याच्याविषयी अहंकार. मी इतकं मोठा असताना माझं नाही ऐकत किंवा माझं ऐकायलाच पाहिजे, मी घरामध्ये करता आहे, मी श्रेष्ठ आहे तर माझ्यासारखंच व्हायला पाहिजे. हा झाला पदाचा, राज्यपदाचा अहंकार, राजसी अहंकार. आणि तिसरा सांगितला सात्विक अहंकार. म्हणजे काय? शुद्ध अहंकार का? सात्विक अहंकार म्हणजे नाही, सात्विक म्हणजे धर्माच्या रिलेटेड. मी किती धर्म करतो, पूजा व्रत दान उपास सगळं मी, म्हणजे माझं बेस्ट आहे असं. किंवा मला खूप चांगले उपास होतात बरं का, म्हणजे दुसऱ्याला त्यांना किती त्रास झाला, 10 उपास केले होते ना त्यांनी, मी केले होते तर मला काहीच नाही झाला. म्हणजे काय झालं? कशासाठी उपास केले तुम्ही? असं डिंडोरा पेटायला, दुसऱ्याला हिनवायला. म्हणजे कुठल्याही रीतीने तुम्ही काहीही करा, पूजा आम्ही असं आता ते षोडशकारांचे वगैरे पूजा करतात ना, असं अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये की एक फॅमिली एक दिवस करतात, ते 16 दिवस 32 दिवस. आणि मग त्याच्यामध्ये पण त्यांची चढाओढ बरं का. असं नवीनच कळलं मला तर, की म्हणले ती फॅमिली आहे ना, ती फॅमिली इतकी भारी पूजा करते, 2 तासात घरी गेले 16 पूजा करून माहिती आहे. आणि दुसरे लोक त्यांना किती 4, 5, 6 तास लागतात. कशामध्ये काय चढाओढ करतोय? म्हणजे पूजा करायची तिथे तर आनंदाने करतोय का हो? आणि असल्याच प्रवृत्तीने, असल्या विचारांनी न धर्मामध्ये पुढं जातोय न आपल्या संसारामध्ये. म्हणून म्हटलं की जर अशी वृत्ती थांबवायची असेल किंवा असे पुन्हा परिणाम न होत, अशा कषायांमध्ये आपण न जाओ, त्या कषायांचं फळ आपल्याला न मिळो, किती अंतरंगातून वाटतं सांगा आपले हे सगळे कषाय संपावेत. नको आपल्याला ह्याच्या पुढं क्रोध नाही करायचा, मान होऊ नये माझ्याकडून, मायाचारी नाही घडायला पाहिजे, लोभ नाही व्हायला पाहिजे. किती वाटतं अंतरंगातून. खरं खरं शास्त्रासमोर खोटं बोलायचं नाही बरं का. नाही वाटत. आणि मग कसं सुधारणा व्हायची आपली? प्रोसेस चालू आहे असं नाही, मग वाटतंय म्हणायला पाहिजे. नाही वाटतं म्हणजे वाटतंय तसं, पण ते तेवढ्या पुरतं असतंय. आता तिथं मंदिरात गेलो किंवा अम्मांकडे गेलो तिथं मस्त खूप वाटतं की बाबा खूप, पण घरी आलो हे म्हणजे कसं बिंबवलं. मग जायचं कशासाठी तिथं? करतो की साधना आम्ही पण, पण ते नाहीये ते आमचं असं होतंय. आता मी काय म्हटलं तर मान कशा येईल बरं का. मान कशा नाही
म्हणजे आपण धर्मच केला नाही मग असं जाऊन मग तेच म्हणतात की आत्मानुशासनमध्ये सांगितलं अनेक शिष्य अनेक श्रोते असे असतात की वक्त्याचं प्रवचन ऐकतील पण ते भिजतच नाहीत आणि तुम्ही भिजलात तर त्याचा उपयोग होणार म्हणजे त्या वाणीच्या द्वारे त्या शब्दांच्या द्वारे आपण आपल्यामध्ये काहीतरी ग्रहण केलं काहीतरी त्याच्यातून अंकुरित झाला तर उपयोग आहे ना त्याच्यासाठी आपण त्यांच्या सहवासात जातोय कोणीही संसारी जीव कायमचं जात नाहीत साधूंकडं संसारी तुम्ही सगळं सोडून जाणार असं तर बेस्टच आहे पण संसारी जीव जातात साधूंच्या सहवासात ते आपल्यात काहीतरी सुधारणा व्हावी आपल्याला काहीतरी गेन व्हावं म्हणून जातात मग ते त्यांच्यापाशीच ठेवून यायचं का सगळं जे मिळालं ते थांबा माझं उद्या पूर्ण मग तिथं गेलो तर ते सगळं आपण मिळवतोय कशासाठी जेवढे दिवस आपण इथं राहतोय तोपर्यंत त्यांच्यासारखी आपल्याला साधना घडावी जे काय आपण करतोय घरातलं हे चुकतंय हे व्हायला नको आपल्याकडून हे परिणाम अंतरंगातून ठेवा जेणेकरून की पुन्हा जाईसपर्यंत म्हणून तर आम्हा म्हणतात सगळं पुशआउट करून आलाय म्हणून परत येताना का असं मग व्हायला पाहिजे का नको आपल्यात सुधारणा बदल करा की संसार सगळ्यांनी केला नाही असं नाही पण भरत चक्रवर्तीने केला का नाही संसार राम लक्ष्मणाने केला नाही का त्या कनकश्रीचा संसार बघितला नाही का तुम्ही तिच्यासारखी प्रतिकूलता आहे का आपल्याला तिच्यासारखं झगडावं लागतंय का तिच्यासारखं काय हे तुम्हाला प्रूफ करावं लागतंय का किती किती प्रसंग आहेत सगळ्यांच्या जीवनातले आता मी एक बंधुश्री म्हणून त्या सतीची कथा वाचली आहे घेऊ आपण उद्या ती आज नाही होणार त्यामध्ये पण एवढं सुंदर सांगितलं ना तिच्यावर तर अजैन राजा मोहित झाला आणि काय प्रसंग आला असेल तिच्यावर तिने कसं त्यातून बाहेर पडली आणि तिच्या आई वडिलांवर मोठं संकट होतं कारण त्यांनी येऊन मागणी घातली होती आणि मग ती त्या आई वडिलांनी काय करायचं आपला धर्म टिकवण्यासाठी कारण राजा होता समोर मग त्याच्यातून त्यांनी कसं बाहेर पडलं हे सांगितलंय बरं जाऊ देत मला काय सांगायचं होतं धर्म करतो तर आपल्यासाठी करा त्यांच्यासाठी नाही काय होतं आपला अहंकार आणि मान मान मी पण त्याच्याच संबंधात सांगितलं म्हणजे जातोय ना तिथं सगळं आपलं बदलायला पाहिजे आयुष्य या दृष्टीतूनच जावा आपण तिथून येतोय तर परत इथं आल्यावर बदललेली असावी आपली इमेज काहीतरी आपले विचार सगळे विशुद्ध झालेले असायला पाहिजेत तुमच्याकडे बघून त्या अन्यांना ज्यांना कोणाला सानिध्य मिळत नाही त्यांच्यावर परिणाम व्हायला पाहिजे त्यांच्यात जाऊन आपण त्यांच्यासारखे होतोय यांच्यात जीवन यांच्यासारखे होतोय तर काय उपयोग आहे मग धर्माने काय घडवलं आपल्याला धर्म आपल्यात किती उतरला बघा की काय म्हणले ज्यांच्याकडे जातो त्यांच्यासारखं राहायला नकोय आपल्याला कळालाय धर्म तर आपल्या निमित्तात इतरांना धर्म कळायला पाहिजे तसं तुमच्याकडे बघून वाटायला पाहिजे लोकांना की खरंच धर्म करायला पाहिजे मी किती वाटतं सांगा उलट तुम्हाला घरी आल्यावर काय वाटतंय आज मी एक बहुतेक स्टेटसला एक वाक्य वाचलंय काय म्हटले पूजा लोक करतात तर ती पूजा झाली की इतक्या फास्ट येऊन ते म्हणले मोबाईल बघतात स्टेटस काय त्याचं अपडेट बघतात की म्हणले ते पूजेचं फळच जणू काय मिळालं त्यांना म्हणजे इतकी आतुरता तुम्हाला कशाची हो कशासाठी पूजा केली किती विशुद्धी होती सांगा पूजेमध्ये मग असले भाव ठेवून आपण करणार तर तुमच्याकडे बघून लोकांना असं वाटावं की खरंच धर्म आनंद देणारा आहे तर मी पण करायला पाहिजे एक अशी प्रसन्नता असं जीवन माझं पण घडायला पाहिजे मी सगळं करत असताना मला सुद्धा असं भोगायला यायला पाहिजे असे विचार येऊ देत ना तर तुमच्याकडून ते रिफ्लेक्ट झालं तुम्हाला जे मिळालं ते पुढं फॉरवर्ड झालं हे होईल अर्थ आणि होऊ देत तसं तरच ते धर्म टिकणार आहे नाही तर कधी एकदा येतो असं झालं होतं असं का नाही नाही असं ते करतात व्यवस्थित सेवा पण आपले भाव असे बदलायला पाहिजेत हे मला सांगायचं होतं मंदिरात जातो तर कधी येतो सांगा घरी काय दीदी मंदिरात जाती ना काय नाव तुझं खुशी तुमचं नाव पूनम दोघं बहिणी आहेत काय म्हणजे मुली आहेत काय तुमच्या बर मंदिरात जाता का दर्शन करता का किती वेळ असता मंदिरात बरं असू दे जेवढं पण असे ना 5 मिनिटं जरी बसलो मंदिरात आपले भाव कसे असतात मंदिरमध्ये आपल्याला आनंद येतो का मंदिरात गेल्यावर का असं चल की मम्मी घरी असं असतं का नाही ना असं म्हणायचं नसतं बरं का नाही तर आपल्याला पाप लागतं मग घरी काय असतं उलट घरात जे काही नसतं ना सगळं तिथं असतं आणि त्यामुळं तिथं गेल्यावर तिथंच राहायचं जेवढा वेळ आहे तेवढा वेळ आनंदात
त्यांच्यासारखं बसायचं प्रयत्न करायचं. बघितलंय भगवंतांना कधी असं स्थिरतेने बघितलंय? काय करतात सांग भगवान? काय करते? तुझ्याकडे बघतात का भगवान? तू गेल्यावर बघतात आणि मग डोळे झाकतात का परत? कसं? डोळे उघडे आहेत का बंद आहेत बघितलंय का देवाचे? बघितलंय का? इथं गेलाय का मंदिरात, आदिनाथ मंदिरात? डोळे उघडे आहेत का बंद आहेत सांगा खरं खरं. मी आज सकाळी बघितले उघडे होते. बंद आहेत का उघडे आहेत? भैया उघडे आहेत का बंद आहेत बघितला का? आता बघायला पाहिजे एकदा ना. तर अशा अनेक मूर्ती असतात भगवंतांच्या की अर्धोन्मिलित पण दिसतात आणि अनेक असतात त्या पूर्ण झाकलेल्या पण दिसतात. आपण ते बघत सुद्धा नाही देवाचं आणि दर्शन करून येतो. काय आनंद येणार हो तुम्हाला? म्हणून दर्शन करताना असं जरासं टक लावून थोडंसं स्थिरतेने थोडं त्यातनं काहीतरी आपल्याला आनंद यावा. जसं पिक्चर पोस्टर किती वेळ बघता हो? काय म्हणायचं त्याला? ते पोस्टर कोण बघतच नसणार आता. हां, मोबाईलवर काय येते ते ट्रेलर येते, रील्स येतात. किती वेळ बघायचं? एकच बघून झालेली असती, पाठ झालेली असती तरी पण तेच बघता. का बघता? आनंद येतो ना त्यातून तुम्हाला. मग तसा आनंद आपल्याला देवाच्या दर्शनातून येतो का? यायला पाहिजे का नको? म्हणून म्हटलं की आनंद घ्या, धर्म आनंद देणारा आहे. घ्यायची कला पाहिजे आपल्यामध्ये तशी. आणि कधी पण जावा तर धर्म उदारच आहे, तो तुम्हाला पदरात घेणारच. भले तुम्ही 1 महिना नाही गेला, वर्ष नाही गेला, अनेक जन्मात नाही गेला, आज गेलात तर आज तुम्हाला आनंद देणारच. म्हणून जेव्हा केव्हा जाणार तर त्याच्या आश्रयानेच आनंदाची प्राप्ती होणार, अन्यथा नाही. म्हणून आपल्याला निर्णय करायचा माझा आनंद कुठं आहे? कुठं आहे? खुशी. खुशी म्हणजे काय माहिती आहे का तुला? खुशी म्हणजे आनंद. कुठं आहे आनंद सांग? मम्मीची खुशी कुठं आहे? तुझ्यामध्ये का त्यांच्यामध्ये? माझ्यामध्ये. मम्मीची खुशी तू नाही, मम्मीची खुशी तिच्याकडे आहे. तू तुझी खुश आहेस. म्हणजे आपण कोणामुळं आनंदी नाही आणि आपल्यामुळं कोणी आनंदी नसतं. म्हणून आपला आनंद आपल्याला स्वभावात आहे हे समजायला पाहिजे, त्याला जाणायला पाहिजे. त्यासाठी थोडंसं ध्यान करायला पाहिजे. मंदिरात बसतो तर 5 मिनटं असलं तरी 5 मिनटामध्ये ध्यान करा. भगवान कसे आहेत हे जाणा आणि तसा मी आहे असा अनुभव करायचा प्रयत्न करायचा. जसं तुम्ही त्या हिरोईनला बघितल्यावर काय विचार करता? तिच्यासारखी हेअरस्टाईल केली, ड्रेसिंग केलं तर मी पण तशीच दिसायला लागले आता, हो ना? कसं विचार करता? हो म्हणते. हां, कोण हिरोईन? हां, म्हणजे आपण तसं नटलं, तसं दिसायचा प्रयत्न केल्यावर आपल्याला असं फील येतं की मी तसंच आहे. मग तसं देवाकडे बघितल्यावर का फील येत नाही आपल्याला? मी पण तसाच आहे असं जर अनुभव केला तर देवदर्शनाचं सार्थक आहे, अन्यथा नाही. ओम. जाणा. हा मी प्रसन्न जीव आहे. माझ्यामध्ये कोणतेही दुःख नाहीच. माझ्यामध्ये कोणतेही कषाय भाव नाहीतच. हा मी जीव निष्कषाय स्वरूप आहे, निरहंकार स्वरूप आहे, निर्लोभ आहे. जाणा. मला परद्रव्याची अपेक्षा नाहीच. मी तर स्वतःमध्ये स्वयंपूर्ण आहे. अनुभव करा, जसे भगवान तसाच मी आहे. ज्ञानानंद स्वरूपोऽहम्. सिद्ध स्वरूपोऽहम्. ओम. विसर्जन.